अरुणावती नदीपात्रात एका 12 वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळच्या आर्णीमध्ये आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडल्याचं समोर आलं आहे. आर्णी तालुक्याच्या काठोडा येथील पारधीबेडा येथील ही चिमुकली होती. वेदिका चव्हाण असं मृतक चिमुकलीचं नाव आहे. मृतक मुलगी ही गावातील महिलांसोबत नदीपात्रावर गेली होती. यावेळी तिचा पाय घसरून नदीपात्रात ती पडली व ही दुर्दैवी घटना घडली. मृतक मुलगी ही तिच्या आजीसोबत गावात राहत होती आणि कामासाठी तिचे आईवडील हे बाहेर गावी गेले. 200 लोकांची वस्ती असलेल्या पारधीबेड्यावर पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे येथील नागरिक हे अरुणावती नदीपात्रातून पाणी आणतात. घटनेच्या वेळी सुद्धा येथील महिला ह्या पाणी आणण्यासाठी कपडे धुण्यासाठी या नदीवर गेल्या होत्या व त्यांच्यासोबत ही चिमुकली सुद्धा गेली व ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.